कॉर्नर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा येतो हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी. पंचांचे दोन्ही आज समांतर. ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. आपल्याला पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. फुकट ते पौष्टिक आणि ते पहिल्याच चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 2 या आकड्यावरती. 2 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते पहिलं. आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर कुठेतरी खराब लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. पहिले आउटसाइड लेग होता. दुसरा चेंडू देखील जर पाहिला तर पायावरती होता. कल्यांचा चांगला वापर जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. बॉटरमॅनचा चांगला वापर केलं होतं. धावसंख्या धावफलकावरती 2 आपल्याला पाहायला मिळते. कोमल असतील त्यांच्या सोबतीला साई आपल्याला पाहायला मिळतील. हर्षल असतील. ही स्टारकास्टनी भरलेली एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते डोंबिवली संघाची. यावेळेस बॉलचा डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. थोडीशी फंबलनेस होती. हरकत नाही. एकाच जागेवरती समाधान मानावं लागते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे जी मात्र 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुलचा देखना स्ट्रोक न जाकत बरा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. फुल अँड पॉवरफुल ऑल्सो सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल षटकार जो मात्र आपण पाहिलाय फलंदाज सुभाष यांच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती षटकाराच्या मदतीने पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आणि षटकार पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका मारायचा नक्कीच प्रयत्न झाला होता. बॅट लिफ्ट 270 डिग्री मध्ये फिरली होती. बॉल पडल्यावरती थोडासा खाली राहिला. समराईज राहिला आणि सरएष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 6 ला क्विक रिप्लाय जो मात्र दिला जातोय डॉट बॉलनी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आणि अजूनही जर पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक या षटकामध्ये पाहायला मिळतोय. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. इनफिल्डला बेदून बॉल चाललाय ऑन साइडला काऊ कॉर्नर मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र केला जातोय. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही खेळाडू जे मात्र सुखरूपपणे पोहोचले होते. लेझी रनिंग बिटवीन द विकेट जी मात्र आपण पाहिली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सोबतच जर पाहायला गेलं तर कोऑर्डिनेशन आणि कॉलिंग देखील थोडीशी खराब आपण पाहिली. एक धाव एकवटली गेली. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. डबल डिजिट अर्थात दुसरा माइलस्टोन जो मात्र कुठल्याही टीमचा असतो तो मात्र कंप्लीट होत असताना पहिल्या षटकामध्ये एक चेंडूचा काही शिल्लक. आणि सध्याच्या स्थितीला जर पाहिला मॅच 50-50 आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचं पूर्वार्ध 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं महासंग्रामी नाटक असं मात्र आपण पाहतो. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळते. बॉल चालले डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. जमेची बाजू जर पाहायला गेली कल्याण 40+ या संघाच्या माध्यमातून तर अजून एकही विकेट जो मात्र पडला नाहीये आपण पाहू शकतो. जे मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होते बिनबाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पाहायला गेलं तर कल्याण 40+ संघ, दुसऱ्या बाजूला आरसीसी डोंबिवली असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. एकाच जंगलातले 2 वाघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकतो. शेर के सामने सव्वा शेर, वाघासमोर ढाण्या वाघ असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच कौतुक करेल जे मात्र संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून ही अप्रतिम अशी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. कैलासजी भांडे सर असतील, त्यांच्या सोबतीला संदीपजी निमसे सर असतील, मुन्ना पठाण सर असतील, त्यांच्यासोबत जर पाहायला गेलं तर श्रावण डोंगरे सर असतील, निलेशजी बांगर सर असतील, तर सोबत जर पाहायला गेलं तर जयदीपजी बोंडिवले सर देखील असतील. संदीप निमसे सरांचा विचार केला ना आणि प्रशांत भोईर सरांचा विचार केला तर अप्रतिम असे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या सोबतीला जर पाहायला गेला तर समीरजी अधिकारी सर असतील, गणेशजी डिंगोरे सर असतील, सुजयजी भगत सर असतील, अतिशजी भांडे सर असतील, त्यासोबत मयुरीजी आहेर सर असतील. संपूर्ण साई स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून अप्रतिम अशी ही स्पर्धा
आपल्या सर्वांना पाहायला मिळते. साई मात्रे जे मात्र बॉलिंग मार्कवर तयार आहेत. इथे हुक करायचा प्रयत्न होता, बॉल चाललाय जो मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्धाराच्या वाटेवरी निर्भीतपणे ते देखील चालता आलं पाहिजे. वादळचं काय, ते तर येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभा राहता आलं पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये तेच करायचंय. इथे स्ट्राईकवर जो खेळाडू असेल त्याला स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल, मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण दुसरा संघ अर्थात समोरचा संघ आरसीसी डोंबिवली हा देखील तितकाच मातब्बर असा संघ आहे. इथे चांगला फटका पाहू शकतो, ताकदीचा वापर होतोय, बॉल होता स्लॉट मध्ये, त्याला डिपॉझिट करण्यात येते पार्किंग प्लॉट मध्ये. गेंद नहीं थी खास और बल्लेबाज ने उस गेंद पे दिखाई अपनी क्लास. बॉल सीमा पार, फलंदाजच्या बॅट मधून येत आहेत 6 धावा. षटकार, षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. विनंती असेल टीम हर्डल घ्यायचं नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच आणि हा बॅटल नक्कीच रंगतदार होत असताना आपण पाहू शकतो. मी म्हटलं होतं स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही खेळतायत आणि त्यामुळे कुठेतरी 50+ धावा बनवायचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. जो मात्र सुभाष यांचा बल्ला, ज्यांच्या मॅट मधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्लाइस झाला होता चेंडू, बॉल गेलता पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आले होते, उचलतील फेकतील स्ट्रायकर एंड वरती, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 च्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. म्हटलं जातं की खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी तो मेरी उड़ान बाकी है, ये जमीन मंजिल नहीं है मेरी दोस्तों, अभी तो पूरा आसमान बाकी है. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर त्या प्रकारची कामगिरी होणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूला इंटू दी क्राउड जाणं गरजेचं आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न झाला होता, ऑन साइडला बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसरं. 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातले अजूनही. डान्सिंग डाऊन दी विकेट, कदम ताल केला होता, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, त्यांच्या माध्यमातून होती चुकी, चुकीला माफी नसेल. बॉल सीमा पार, नशिबात चालला की श्याम. 4 धावा मिळतील जे मात्र टीमच्या अकाउंट मध्ये. लक फॅक्टर ऑन करणारा हा 4 आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होते, थोडीशी फंबलनेस आपण पाहिली आणि त्यानंतर मात्र 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्या. नक्की काय होत होतं मला माहित नाहीये, परंतु खेळाडू कक्षामधून ज्यावेळेस फिल्डिंग कॅच सुटली त्यावेळेस जोरात आवाज आला आणि त्यावरूनच कळलं की नक्कीच चौकार गेला असू शकतो आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक होता, डाऊन दी बॉल आपण पाहिलं तर एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करण्यात आलं आणि अशा रीतीने 2 षटकांचं वाजवी खेळ जो मात्र समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे आपल्याला पाहायला मिळतीये 24 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती 24 आपल्याला पाहायला मिळते. 12.00 ची सरासरी जी मात्र मेंटेन केली जाते. मी म्हणत होतो की 50+ धावा बनवणं गरजेचं असेल, कारण दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे एका मेणामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही, त्याप्रमाणे एका मॅच मध्ये 2 संघ विजयी होऊ शकत नाही. एकच संघ जो मात्र विजयी होतो आणि तो संघ वर्चस्व गाजवत असतो पूर्ण मॅच मध्ये, म्हणून तो संघ विजयी होत असतो. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय जो मात्र बॉबी यांच्या माध्यमातून.
नरेशजी भेरे साहेबांचं देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन झालंय. किनवली संघाचे ते देखील पॅकर आहेत. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ते देखील आपल्या संघाला उतरवत असतात. सातत्याने मला आठवतोय मागच्या वर्षी वाळुकेश्वर प्रतिष्ठान चषकामध्ये पाटील 11 किसई या संघाची पॅकिंग जी मात्र त्यांच्या माध्यमातून झाली होती. गुजरातवरून देखील प्लेयर्स आले होते. जयदीप बोंडिवले होता, तो देखील इन ॲक्शनमध्ये होता त्या संघाच्या माध्यमातून. कॅच जी मात्र टिपली जाते आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल येत आहेत ॲट नंबर 3. या षटकामध्ये बॉबी याच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह जर पाहायला गेलं तर बॉलिंग झाली. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. असं म्हटलं जातं की मुकाम तो मेहनत की देने किसी की किस्मत बदनसीब नहीं होती और हालात का कसूर मत निकाल मेरे दोस्त, तरक्की तो वो भी करते जिनको रोटी तक नसीब नहीं होती. अनुकूल परिस्थितीमध्ये तुमच्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलंच पाहिजे आणि इथे कॅच ड्रॉप झाली आहे. लेझी क्रिकेट आपण पाहू शकतो, जो मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून त्यासोबतच जर पाहिलं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून देखील लेझी क्रिकेट होतोय. कारण 2 धावा आरामशीर पळून झाल्या असत्या, परंतु इथे 2 धावा झाल्या नाहीत. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे जाते, जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम आउटस्टँडिंग बॉलिंग बॉबी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्टायलिश प्लेयर, स्टायलिश आयकॉन म्हणून त्यांची ओळख आहे बॉबी. सातत्याने जर पाहायला गेलं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील बोलबाला असतो. आतापर्यंत एक धाव खर्च केली आहे 3ऱ्या षटकामध्ये. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्यावरती ताकदीचा वापर होतोय. टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर आणि फलंदाजाने हा ठोकलाय खणखणीत सिक्सर. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. 31 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. एका चेंडूचा खेळ जो मात्र 3ऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त एक धाव खर्च झाली, त्यानंतर मात्र मोमेंटम शिफ्ट व्हायला सुरू झालंय. आता आपण पाहू शकतो या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 31 पाहायला मिळतीये. या षटकाचा विचार केला, पहिला चेंडू आला डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर 3रा चेंडू सिंगल, 4था चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. अजून एका चेंडूचा खेळ जो मात्र या षटकामध्ये शिल्लक आपण पाहू शकतो. धावसंख्या धावफलकावरती 31 या आकड्यावरती. इथे चांगला चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज होतोय बाद. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. सुभाष सर यांना परतायला लागतंय टुवर्ड्स द पवेलियन आणि झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागतोय. दुसरा कल्याण 40+ या संघाला 31 या आकड्यावरती. LB साठी लेग बिफोर विकेट साठी रिव्ह्यू नसणाऱ्या या गोष्टीची नोंद करून घ्यायची. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये आपण पाहू शकतो जी मात्र 31 या आकड्यावरती 10.33 ची सरासरी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. या षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या, तर कुठेतरी मोमेंटम आपण पाहू शकतो कल्याण 40+ संघाच्या बाजूने असू शकतो, कारण समोर RCC डोंबिवली सारखा एक बल्लाढ्य संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 षटकांचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये आले कोमल ज्यांच्या माध्यमातून 11 धावा ज्या मात्र खर्च केल्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला साई मात्रे आले ज्यांच्या माध्यमातून 13 धाब्यांचं षटक फेकण्यात आलं आणि 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर बॉबी आले ज्यांच्या माध्यमातून 7 धाब्यांचं षटक फेकण्यात आलं. त्यामध्ये 2 विकेट्स देखील कॅरी केल्या आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अतुल आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. इथे इनसाइड आउटचा स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये फिल्डिंग चांगली झाली. एक धाव कंप्लीट. बॉलरचं नाव सांगायचं विनंती असेल. अजय आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्क वरती आणि त्यांच्या समोर जर पाहायला गेलं तर अतुल आपल्याला पाहायला मिळतील. अजय विपक्ष अतुल. सातत्याने बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टीमध्ये अजय अतुल आपण खूप मोठं नाव पाहतो.
यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, फिल्डर होते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये त्यांच्या माध्यमातून थोडीशी फंबलनेस झाली. जर प्रॉपर कलेक्शन बॉलचं झालं असतं, फेकी झाली असती नॉन स्ट्रायकर एंडवरती, तर धाबाच्या स्वरूपामध्ये अतुल यांना परतायला लागलं असतं माघारी. परंतु हरकत नाहीये, एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 33 आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप मध्ये, फिल्डर येत आहेत, करणार नाही कुठली चुकी. फलंदाज होतोय बाद. झटका क्रमांक 3 लागतोय मैदानाच्या आतमध्ये. राहुल यांना परतायला लागते माघारी. झटका क्रमांक 3, 33 या आकड्यावरती कल्याण 40+ या संघाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रशांत येत आहेत. मागच्या मॅचचा जर विचार केला तर कल्पेश देखील होते, ज्यांच्या माध्यमातून चांगली अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. 2 विकेट्स गेल्यावरती ते देखील आले होते. परंतु या मॅच मध्ये कुठेतरी प्रशांत यांना पुढे पाठवण्यात आलंय. बघूया 3 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे, 3 चेंडूंमध्ये किती फटकेबाजी केली जाईल. पहिल्या 2 वरती सिंगल आला, त्यानंतर विकेट आली. असं म्हटलं जातं की मत पूछो कि मेरी मंजिल क्या है, अभी तो मैंने सफर का इरादा किया है, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, ये मैंने किसी और से नहीं बल्कि अपने टीम से वादा किया है. मैदानाच्या आतमध्ये तोच वादा निभावायला लागणार आहे. बॅटिंग करणाऱ्या आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंडवरच्या प्रशांत यांना, कारण त्यांच्यावरती विश्वास जो मात्र दाखवण्यात येतोय संघाच्या माध्यमातून आणि संघाचे तारणहार म्हणून बनावा लागणार आहे सध्याच्या स्थितीला. 33 आकड्यावरती तिसरा झटका मैदानाच्या आतमध्ये. 3.3 ओव्हर कंप्लीट आहेत. यावेळेस अप्रतिम झेल जी मात्र टिपली जाते, आउटस्टँडिंग झेल, मॅग्निफिशियंट झेल जी मात्र टिपली जाते मैदानाच्या आतमध्ये. बॉल अँड कॉट च्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होते, आल्या पावली परतायला लागतंय. मैदानाच्या बाहेर जे मात्र प्रशांत यांना 1 brings 2 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये होतंय कंप्लीट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कल्पेश येत आहेत. मी म्हटलं होतं की मागच्या मॅच मध्ये पुढे पाठवलं होतं, या मॅच मध्ये कुठेतरी मागे ठेवण्यात आलं होतं. प्रशांत म्हटले की ठीक आहे मी आउट होतो. झुकसपाट न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र कल्पेश येत आहेत. मागच्या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून चांगली अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. पॉइंट रिझनला टार्गेट जे मात्र त्यांच्या माध्यमातून चांगलं केलं जातं. यावेळेस चांगला फटका ऑन साईडला बॉल काऊ कॉर्नर रिझन मध्ये पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक होते. साई यांच्या माध्यमातून थोडीशी मिसजजमेंट पाहायला मिळाली. बॅकिंग अप्रतिम झाली होती आम्ही त्यांच्या माध्यमातून. अशा प्रकारचे एफर्ट जे मात्र तुम्ही दाखवाल तर नक्कीच मॅच मध्ये तुम्ही शिरकाव सातत्याने करत असता आणि तो एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, एक धाव कंप्लीट होईल आणि 4 षटकांचा पूर्वार्ध कंप्लीट होतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. विजयासाठी 37 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 9.25 ची सरासरी जी मात्र मेंटेन करावी लागेल RCC डोंबिवली संघाला जर त्यांना तिसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर. बघूया काय होतोय उत्तरार्धामध्ये, कारण येणारी चेंडू 24 आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. डोंबिवली 40+ टीम कॅप्टन आपण त्वरित कैलास दादांकडे यायचे, कैलास बांडे सरांकडे यायचे. थँक्यू सो मच प्रथमजी चव्हाण सर. एकीकडे कल्याण 40+ तर दुसरीकडे RCC डोंबिवली 40+ असे 2 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांकडे खूप चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. 24 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचचा जर विचार केला तर साईदादा आणि त्यांच्या जोडीला बाळादादा हे 2 खेळाडू उतरले होते. मात्र आता वाटते की हरेश दादा उतरू शकतात, कदाचित उतरू शकतील, कारण ज्यावेळेस
मसले बड़े होते तब हरीश केने अपने टीम के लिए खड़े होते, असे आपल्याला हरीश दादा देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. भिवंडी संघ आपण जिथे कुठे असेल आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे. विनंती असेल ती म्हणजेच नरेश 11 कानवे आणि भिवंडी 40+. जय चिरोबा किनवली बी टीम, आपल्याला विनंती असेल आपले कॅप्टन टॉससाठी पाठवायचे. तसेच विनंती असेल ती म्हणजेच भिवंडी 40+ संघ. यस, मी म्हटलं होतं की कदाचित हरेश दादा देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला सलामीच्या जोडीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. आणि येस, आपण पाहू शकतो हरेश दादांना इन ॲक्शनमध्ये साई आणि हरेश ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजेच कल्याण 40+ विरुद्ध RCC डोंबिवली या संघाकडून खेळत असताना पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ज्याप्रमाणे गणेश डिंगोरे शहापूरची रन मशीन आहेत त्याप्रमाणे आपण पाहू शकतो हरेश केने हे 40+ कल्याण डोंबिवली क्रिकेटची रन मशीन आहेत. आणि त्यांच्या जोडीला साई म्हात्रे मॅन फ्रॉम देसाई हे देखील तितकेच महत्त्वाचे खेळाडू आहेत. भिवंडी संघाचे संघनायक विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. या मॅचमध्ये आता आपण पाहू शकतो फार जास्त मजा येणार आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेट अनिश्चितताओं का खेळ या हर प्रेडिक्शन फेल असं पण नेहमी म्हणतो. 40+च्या क्रिकेटमध्ये बायकर मॅन म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो हर्ष केने आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो एकीकडे आपण पाहू शकतो ते म्हणजे हर्ष केने, दुसरीकडे आपल्याला साई म्हात्रे पाहायला मिळतील. एकीकडे चिकनगरचा खेळाडू हर्ष केने, दुसरीकडे देसाईचा खेळाडू साई म्हात्रे पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील. कल्याण 40+ या संघाकडून खेळत असताना अमिताभ, पाहूया अमिताभ कशा प्रकारची कामगिरी करतील. हरीश केने एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने जर पाहायला गेलं तर 4 षटकांचा सामना असतो आणि 4 षटकांमध्ये जर ही जोडी मैदानावरती उतरली तर कमीत कमी 60 धावा असं एक समीकरण असतं ज्यावेळेस 40+चं क्रिकेट खेळलं जातं. मात्र तो एक गाव एक ग्रामीण फॉर्मॅट आहे आणि हा फॉर्मॅट हा वेगळा आहे. हा जर विचार केला तर तालुका 40+ असा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून आपण खूप साऱ्या शुभेच्छा. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काय मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो, प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला विजयासाठी. या पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल जय चिरोबा किनवली बी आणि त्यांचे विपक्ष भिवंडी 11. यावेळेस चेंडू फटका सुरेख पाहायला मिळतो. इनफिल्डला भेदून बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मशीन आली आहे रंगात आणि रन मशीनच्या माध्यमातून आलेला हा चौकार. जय चिरोबा किनवली विभाग आणि त्यांचे विपक्ष आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच भिवंडी 40+. पहिल्या बॉलवरती हरेश यांच्या बॅटमधून आलाय चौकार. यावेळेस चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड वर द बॉलर हेड. क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका. हरेश नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतोय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार फलंदाज हरेश केनेच्या बॅटमधून. उगाच या खेळाडूची बायकर मॅन ऑफ 40+ अशी ओळख नाहीये. सातत्याने आपल्या नावाचा परचम प्रत्येक टुर्नामेंटमध्ये जो खेळाडू देतो तो हरेश आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका सुरेख पाहायला मिळतो. मात्र डीपमध्ये असतील प्रोटेक्शन. सिंगल झाली ॲड. याला म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट, याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट. ज्यावेळेस आई गावदेवी क्रिकेट संघ सोळेगाव अशी ती स्पर्धा कव्हर करत होतो त्या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर म्हणून हरीशदादांची निवड झाली होती. बेस्ट बॉलर म्हणून आय थिंक कोमलदादांची निवड आणि रन ऑफ द सिरीज म्हणून साईदादांची देखील निवड झाली होती. असे 3 लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या जोडीला आपल्याला भरपूर सारे खेळाडू पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल यष्टीरक्षक येतील. मात्र सिंगल झाली 8 टीमच्या टोटलमध्ये आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड 10 रन्स. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहू शकतो जो मात्र पहिलं मार्गस्थ आहे. अमिताभच्या माध्यमातून पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. जय चिरोबा किनवली विभाग या संघाने टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग चूज केलेली आहे. तर बॅटिंगसाठी भिवंडी 40+ संघाला इन्व्हाइट केलाय. खूप चांगली मॅच मैदानावरती आपण पाहू शकतो सध्याच्या घडीला रंगती आहे. यावेळेस चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाही आहे.
तरी देखील लेगबायची एकदा 8 टीमच्या टोटलमध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातो, एकदा होईल 8 टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचतील 11 या आकड्यावरती. 19 बॉल आणि 26 धावा असं समीकरण मैदानावरती असेल. अमिताभ आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजेच बॉलिंग मार्कवरती तयार, तर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील हरेश. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज साई आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर अमिताभ. कोरड्या टप्प्याचा बॉल जरूर होता, मिडऑन मध्ये थोडीशी चूक झाली आहे आणि तोपर्यंत मिड विकेटचा फिल्डर चेंडूवरती येईल तोपर्यंत घेतलेली सिंगल एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 12 पाहायला मिळेल. उर्वरित समीकरण 18 बॉल आणि 26 धावांची गरज प्रति षटकामागे बनवायचे आहेत. 8.67च्या सरासरीने हे 18 चेंडू आणि 25 धावा आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्त झाली आहे, 12 धावा धावफलकावरती. स्टारकास्ट डोंबिवलीचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळते, ज्याप्रमाणे साई स्पोर्ट शहापूरमध्ये 9 ते 10 नंबर पर्यंत फलंदाज आणि गोलंदाज आहेत, अगदी त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो आरसीसी डोंबिवली संघाकडे आपल्याला पाहायला मिळतात खूप जास्त मोठी बॉलिंग लाईनअप, खूप जास्त मोठी बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने तुम्ही विकेट घ्याल, मात्र जो खेळाडू येईल तो प्रत्येक खेळाडू आपल्यामध्ये स्टार आहे असे आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील ते म्हणजेच मझर. बॉलर नेम मार्क वरती तयार. रवी यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल पाहूया, थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळून जाईल. मात्र स्ट्रायकिंग एंड वरती हरेश आहेत. हरेश असा खेळाडू आहे, पहिल्या षटकामध्ये तो जवळपास 1 चौकार 1 षटकार मारतो, मात्र त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस चौकार आणि षटकारांची आतिषबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा बॉल आलाय डॉट आणि अशा रीतीने डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 17 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे कल्याण 40 प्लस, दुसरीकडे आरसीसी डोंबिवली असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आखीच्या अंतरावरती असणारे 2 तालुके आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने एकमेकांविरुद्ध खेळत असतात, मात्र आज आपण पाहू शकतो एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी दोन्ही टीम्स करतील. यावेळेसचा चेंडू फटका हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर जरूर असतील, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हँडसम माइटी हिट बाय द माइटी मॅन, फलंदाज हरेश केने, ब्रँडेड षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 18 पाहायला मिळतील. ही ताकद आहे हरेश केने यांची आणि आपण पाहू शकतो तशाच प्रकारची कामगिरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आलाय षटकार आणि षटकारच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 18 पाहायला मिळतील. समीकरण 16 चेंडू आणि 19 धावांची गरज. खोलवा टप्प्याचा बॉल फक्त दिशा दाखवली आहे, फक्त आणि फक्त दिशा दाखवली, खोदून काढलंय. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे सिंगल झाली 8 टीमच्या टोटल मध्ये. एका धावेच्या साथीने धावफलकावरती 19 धावा पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहू शकतो, जो मात्र दुसरा मार्गस्थ आहे. बॉलिंग मार्क वरती बॉलर रवी असतील. यावेळेस चेंडू आपल्याला वाईट पाहायला मिळतोय. अवंतरची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला बघता पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड, 20 धावा धावफलकावरती आहेत. 15 बॉल आणि 17 धावांची गरज विजयासाठी. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4, तो टीम आरसीसी डोंबिवली का होगा बेडा पार. चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 24 पाहायला मिळतील. उर्वरित समीकरण अजूनही 13 धावांची गरज असेल. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक ब्रिलियंट पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन ला क्लिअर करत देसाई गावाचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
7 धाव्यांची अजूनही गरज आहे. जय चिरोबा किनवली विभाग संघ आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची ज्यावेळेस मॅच समाप्त होईल. यावेळेस षटकार आलाय. एका धावेची फक्त आणि फक्त गरज आहे. ही ताकद आहे डोंबिवलीकरांची, ही ताकद आहे डोंबिवली 40+ क्रिकेटची. सातत्याने 3 ते 4 मुकाबले, 3 ते 4 स्पर्धा आपल्याला प्रत्येक मी म्हणेल हप्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण डोंबिवलीच्या पटलावरती आणि मैदानावरती आपल्याला तेच पाहायला मिळतोय. एका धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण मैदानावरती असेल. यावेळेसचा चेंडू फटका हवेमध्ये. येस, MS धोनी स्टाईल सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलेला आहे RCC डोंबिवली संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम RCC डोंबिवली संघ. हार्ड लक, टफ लक, ते म्हणजेच कल्याण 40+ संघ. तुमच्या माध्यमातून देखील एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. यापुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच जय चिरोबा किनवली विभाग आणि त्यांच्या विपक्ष भिवंडी 40+ दोन्ही संघ सलग खेळाच्या दृष्टिकोनातून आपण तयार राहायचे. जय चिरोबा किनवली विभाग आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. भिवंडी संघ आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्या आणि आपले 2 सलामीचे आघाडीचे फलंदाज आपण मैदानावरती पाठवायचे.